आज मला जाणीव झाली आहे माझ्या विश्वासाचा, माझ्या नावाचा गैरफायदा घेऊन तू आणि तुझ्या चोर बापानी मला किती लुटलाय ते, पाठीवर वार केलाय माझ्या. तुला सोडणार नाही मी आता. जाऊ दे रे विश्वंभर. अरे आधीच त्याचा बाप जेलमध्ये गेलाय, हा पण जेलमध्ये गेला तर ह्याच्या घरच्या लोकांचं काय होईल याचा विचार कर जरा. कळत नाही पडत मला. जो माझ्या पाठीत खंजीर खुपसतो ना त्याला त्याच्या कर्माची सजा मिळणार. साहेब विश्वंभर सर, महालक्ष्मी देवीचा हिऱ्यांचा हार तुमच्या घरातून चोरीला गेल्याची बातमी खरी आहे का? एवढी कडक सुरक्षा असताना देखील तुमच्या घरात चोरी होते, यामागे कोणाचा हात आहे का? याला सुरक्षा यंत्रणा जबाबदार आहे का? तुम्ही आतमध्ये कसे आलात? बाहेरवादी. सर म्हणजे चोरी झाली आहे हे सत्य आहे. तर सर तुम्ही तो हार महालक्ष्मी देवीला अर्पण करणार होतात. मला तर असं वाटतं की हा सगळा खेळ तुम्ही रचलाय आणि लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून तुम्ही हे सगळं करताय का? हे असं काही नाहीये. हे फालतूचे प्रश्न आहेत, हे बंद करा. ही चोरी आहे ना ते या शुभूच्या बापाने केलेली आहे आणि त्याला त्याची शिक्षा मिळणार. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये तो हार देवीला अर्पण होणार. हा विश्वंभर राजे शिर्केचा शब्द आहे. तुला जे काय कडनं पृथ्वी बाहेर काढ सगळ्यांना. चाल बाहेर. सर आम्हाला उत्तर नाही येत. तुम्ही या प्लीज 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 प्लीज. बाबा एकदा दुसऱ्या बाजूने विचार तरी करून बघा ना. अहो शुभूने तुमच्यासाठी आपल्या घरासाठी खूप केलंय. तो तुम्हाला देवा समान मानतो बाबा. मग त्या देवाला पाण्यात बुडवायला सांग आणि आत्ताच्या आत्ता इथं निघून जायला सांग तुझ्या शुभूला. त्या गद्दाराचा चेहरा मला माझ्या डोळ्यासमोर नकोय. नाहीतर माझ्यासारखा वाईट माणूस नसेल, लक्षात ठेव. साहेब माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं बोलतोय. हा सगळा एक प्लॅन आहे. माझ्या अण्णांवर चोरीचा आळ घालणं, त्यांना फसवणं हा एक प्लॅन आहे. या विक्रमचा आणि या अलकनंदाचा. ए शुभू, शेवटचं सांगतोय, जीभ आवर, त्याचा हसवून हातात देईन. चल नेट. शुभू साहेब, या शुभूवरचा तुमचा विश्वास उडालाय ना? ठीक आहे. मी आज शपथ घेतो, आज या क्षणापासनं या घरात मी एक पाऊल मी टाकणार नाही. पण साहेब, तुमचे, या घरचे माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर लय उपकार आहेत. ते मी या जन्मी कधीच विसरणार नाही. येतो साहेब. शुभू शुभू थांब. शामली.
कुठेही जाणार नाहीस तू. बाबा सोडा. शुभूला आणि त्याच्या बाबांना वाचवायला हवं ना. या चोरांची साथ देणार आहेस तू. माझा शुभू चोर नाही. स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे माझा त्याच्यावर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं जीवापाड प्रेम आहे शुभू. हे जे प्रेमाचे खोळ ना ते डोक्यातनं काढून टाक आणि कान उघडे ठेवून ऐक. तुझं लग्न फक्त आणि फक्त रुद्रशी होणार आहे. जर का शुभूला मदत करायला या घरात बाहेर पडलीस ना तर या बापाचं मेलेलं तोंड पाहशील तू. मेलेलं तोंड पाहशील तू. मेलेलं तोंड पाहशील तू. जर का शुभूला मदत करायला या घरात बाहेर पडलीस ना तर या बापाचं मेलेलं तोंड पाहशील तू. त्या शुभूची एवढी हिंमत माझ्या नावाचा गैरवापर करून मलाच फसवतोय. थांबा बाबा. बाबा मला सांगा, त्या नीच विक्रम घाडगे पाटलांवर खरंच तुमचा एवढा विश्वास आहे? अहो, त्यांनी आजवर तुमच्या विरोधात किती कारस्थानं केली सगळं विसरलात का? बाबा आणि शुभू जो तुमच्यासाठी स्वतःचा जीव द्यायला सुद्धा तयार असतो, तो तुमचं नाव वापरून कोणाला तरी धमकावेल असं खरंच वाटतं का तुम्हाला? असं वाटतं मला. काही मात्र विश्वास उरला नाही त्याच्यावर. माझ्या पाठीमागे माझ्या मुलीला जो फसवू शकतो ना तो स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही करू शकतो. धूळ फेकले त्यांनी माझ्या डोळ्यामध्ये. आज जाणीव होते मला. नंदाक्का जे म्हणत होते ना ते बरोबर होतं. माझ्या विश्वासातला माझा जवळचा प्रत्येक माणूस मला दगा देतो. आधी त्या शिरीष घाणेकरांनी पाठीमध्ये वार केला आणि आता हा शुभू. बाबा, शुभूच्या अण्णांनी हार चोरलेला नाही. दौलतच्या पिशवीमध्ये हार सापडलाय पोलिसांना. यापेक्षा काय मोठा पुरावा हवाय तुला? आणि अजूनही त्या शुभूची वकिली करायला आलीस तू इथे? हो बाबा, कारण माझा त्या विक्रम घाडगे पाटलांवर अजिबात विश्वास नाही. अहो, आज जे काही ते सगळे पत्रकार घरात घुसले होते, त्या टीव्ही चॅनल्सवर, न्यूजपेपरमध्ये सगळीकडे आता बातमी पसरणार. शुभूची आणि बिचारा अण्णांची किती बदनामी होईल. तुम्ही पत्रकारांसमोर तरी असं बोलायला नको होतं. आणि मला पूर्ण खात्री ह्या कटाच्या मागे आत्याचाच हात आहे. श्रावणी!